पोलीस भरतीचा आपण जो ऑनलाईन कोर्स घेतोय त्या कोर्सचं आजचं आपलं 23वा लेक्चर आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे काळ, काम आणि वेग. ओके, अतिशय महत्त्वाचा टॉपिक. हा जो टॉपिक आहे हा नुसता पोलीस भरतीसाठी नाही, ऑल गव्हर्नमेंट एक्झाम सगळ्या ठिकाणी तुम्हाला हा टॉपिक आलेला पाहायला मिळेल. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आणि प्रश्न किती मोठा असला तरी शॉर्टमध्ये तुम्ही त्याचा आन्सर काढू शकता, काही सेकंदात उत्तर काढू शकता. काही फॉर्म्युले आहेत ते लक्षात ठेवायचे, ते फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवले, पाठ केले तर मात्र तुम्हाला हा टॉपिक एकदम कमीत कमी वेळामध्ये सॉल्व्ह होऊ शकतो. ओके, आता हा जो प्रश्न आहे किंवा हा जो टॉपिक आहे हा सुरुवातीपासून मी तुम्हाला या ठिकाणी घेतलेली नाही किंवा याचं जे बेसिक आहे तर ते वेगळं काही असं वेगळं घेणार नाहीये. तर ऑल टोटल जे क्वेश्चन आहेत सर्व पॅटर्नचे क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न केलाय, म्हणजे प्रश्न घेतानाच तुमची काय होईल तिथं कन्सेप्ट पण क्लिअर होईल. त्यासाठी वेगळं बेसिक घ्यायची गरज पडणार नाही, प्रश्नासोबतच त्याचं बेसिक कव्हर होणार. ठीक आहे, तर असा हा टॉपिक आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करतोय. नेहमीप्रमाणे आपण काय पाहतो तर सुरुवातीला सगळे प्रश्न पाहतो आणि प्रश्न पाहून झाल्याच्या नंतर आपण कन्सेप्ट पाहतो. कन्सेप्ट पाहून झाल्याच्या नंतर मग आपण प्रश्न एक एक पुन्हा सॉल्व्ह करतो. तर आता ह्या टॉपिकमध्ये आपण तसं करणार नाही, आपण लाईन बाय लाईन एक एक क्वेश्चन वाचणार आहे, तोच त्या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहे आणि नंतर मग आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहे. रिझन का प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला असं वाटणार आहे का खूप हार्ड क्वेश्चन आहेत आणि मग आता हे काय आपल्याला जमत नसतं त्यामुळे आपण सॉल्व्ह करायला नको. ओके, म्हणून आपण स्टेप बाय स्टेप एक प्रश्न, त्याचं उत्तर, त्याची कन्सेप्ट, नंतर पुढचा प्रश्न, या पॅटर्नमध्येच तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील. साधारण 24 पासून 18-20 पर्यंतचे सर्व प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न केलाय, सर्व पॅटर्न कव्हर करायचा प्रयत्न केलाय. ठीक आहे, तर पहा सुरुवातीचा फर्स्ट क्वेश्चन 2024ला गेल्या वर्षी विचारला गेलेला प्रश्न. वडील व मुलगा मिळून एक काम 20 दिवसात करतात. वडील एकटे ते 30 दिवसात करतात तर मुलगा एकटा ते काम किती दिवसात संपवेल? आता जनरली याच्यावर असा प्रश्न विचारला जातो का ए या व्यक्तीला x दिवस लागतात, बी ह्या व्यक्तीला y दिवस लागतात आणि दोघां मिळून ते काम किती दिवसात कंप्लीट करते? हा बेसिक क्वेश्चन झाला. ओके, मग त्याचं जे सूत्र आहे तर त्याचं सूत्र काय आहे, किती दिवसात कंप्लीट करतील? त्याचं जे सूत्र आहे x इंटू वाय अपॉन एक्स प्लस वाय. ओके, आता इथं सांगितलंय का वडील आणि मुलगा मिळून 20 दिवस लागतात, मग ऑलरेडी दोघां मिळून किती दिवस लागतील हे दिवस दिलेत आणि हे जे आपण वापरले हे कशासाठी वापरतो? दोघां मिळून किती दिवस लागतील याच्यासाठी वापरतो आणि ऑलरेडी इथं प्रश्न दिलाय. मग असा हा प्रश्न वेगळा आहे का इथं काय दिले, दोघां मिळून किती दिवस लागतील हे आधीच दिले. मग अशा वेळेस काय करायचं, सिंपल, तुम्हाला जे नंबर दिलेत ना त्या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्या दोघांची वजाबाकीने त्याला भागायचं, बस. म्हणजे काय करायचंय इथं, काय करायचंय, किती नंबर दिसतोय तुम्हाला, दोघां मिळून किती दिवस आहेत 20, त्यापैकी एकाचे दिवस किती आहेत 30, तर दुसऱ्याचे दिवस काढायचे असतील तर ह्या दोघांची काय करायची फक्त वजाबाकी. म्हणजे आता इथं किती येणार आहेत 600, खाली किती येणार आहेत 10, म्हणजे किती आले 60, तर एकाचे दिवस असतात 60. मग कोणी पण असू शकतो. एला म्हणजे हा पॅटर्न वेगळा आहे, हा क्वेश्चन वेगळा आहे, हा क्वेश्चन वेगळा आहे. हा क्वेश्चन काय सांगतो, एला एवढे दिवस, बीला एवढे दिवस, तर दोघांना मिळून किती, तर दोघांचा सरळ गुणाकार करा, दोघांचे ऍडिशन त्याला काय करा, डिवाइड करा, बेरजेन त्याला डिवाइड करा. पण दोघांना मिळून ऑलरेडी दिवस आधीच दिलेत आणि त्यापैकी एकट्याचे दिवस दिले तर दुसऱ्याचे दिवस किती, असं जर तुम्हाला काढायचं असेल तर बेसिक आहे दिलेल्या 2 नंबरचं काय करा मल्टिप्लिकेशन आणि त्या 2 नंबरचं काय करायचं सबट्रॅक्शन, दॅट्स इट. त्यांनी त्याला काय करायचं डिवाइड करायचंय, भागायचंय वजाबाकीने. आले लक्षात? झाली कन्सेप्ट क्लिअर? त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितले पहा, सचिन हा एक काम 12 दिवसात करतो, विराट तेच काम 20 दिवसात करतो. ओके, जर सचिनने 8 दिवस काम केले व तो निघून गेला, काम सोडून गेला, तर शिल्लक उरलेले काम विराट किती दिवसात पूर्ण करेल? पहिली गोष्ट. आता नक्की काम किती हेच आपल्याला माहित नाही. बरं, सचिन एका दिवसात किती काम करतो माहित नाही, विराट एका दिवसात किती काम करतो माहित नाही. मग आपण सिंपल आहे ते काम आपण पहिल्यांदा ठरवू का ते नक्की काम किती आहे, मग आपल्याला कळेल का सचिन एका दिवसात किती करतो, विराट एका दिवसात किती करतो. मग 8 दिवसात सचिनने नक्की किती केलं, मग काम शिल्लक किती राहिलं, काम तर माहित पाहिजे ना, मग शिल्लक दिवस कळणार आहे. ओके, मग आता आपण काय करू, सचिनला किती दिवस लागतात 12 आणि विराटला तेच काम करायला किती दिवस लागतात 20 दिवस लागतात. मग 12 आणि 20 ला दोघांचा कॉमन डिवायझर पहिला काढू. कॉमन डिवायझर म्हणजे काय, लसावी, म्हणजे थोडक्यात लसावी त्याला नाव दिलं का लय अवघड वाटतं, पण असं आपण समजूया, म्हणजे कॉमन डिवायझर म्हणलं का लय अवघड हार्ड वाटतं काहीतरी. सिंपल आहे, दोघांना भाग जाणारी पहिली संख्या शोधायची, दोघांनाही भाग जाणारी पहिली संख्या शोधायची. ओके, ती कोणती येईल, दोघांना भाग जाणारी, दोघांनाही म्हणजे दोघांच्याही पाड्यात येणारी पहिली संख्या, दोघांच्याही पाड्यामध्ये येणारी पहिली संख्या, 12च्या आणि 20च्या पाड्यामध्ये येणारी पहिली संख्या.
12चा जर पाडा म्हटलं तर 12 1 12 सॉरी 20चा जर म्हटलं तर 20 40 60 आणि 12चा 12 पंचे 60 म्हणजे असं आपण समजूया का त्या दोघांना मिळून 60 बॉक्स बनवायचे आहेत. म्हणजे ते जे काम आहे ना ते काय ते जे काम आहे ते काय काम आहे ते काम काय बॉक्स बनवायचं. किती बॉक्स बनवायचे टोटल 60 बॉक्स बनवायचे बरोबर. मग पहिला कोण करणार आहे सचिनला किती दिवस लागतात तेच काम करायला इकडे सचिन ओके किती दिवस लागतात 12 दिवस लागतात बरोबर. तेच काम विराटला करायला गेलं तर किती दिवस लागतात 20 दिवस. म्हणजे दोघं आता पहा 12 दिवसात 60 बॉक्स म्हणजे एका दिवसात किती 12 पंचे 60 म्हणजे एका दिवसात तो किती बॉक्स बनवतो 5. याला 20 दिवस लागतात म्हणजे एका दिवसात हा किती बनवतो 3च बॉक्स बनवतो. म्हणजे सचिन एका दिवसात 5 बॉक्स बनवतो. विराट एका दिवसात कसं काढलं कळलं दोन संख्या घेतल्या दोघांचा लसावी लसावी म्हणजे दोघांच्या पाड्यात येणारी पहिली संख्या 60 आहे बरोबर आहे. मग 60 ला 12 ने भागलं एका दिवसाचं काम 20 भागलं ओके. आता त्यांनी सांगितले सचिनने 8 दिवस काम कंप्लीट केले मग तो निघून गेला. म्हणजे 60 बॉक्स बनवायला सांगितलं सचिन कामगार एक कामगार म्हणजे 60 बॉक्स बनवायचे होते तुम्हाला तुम्ही सचिन नावाचा एक कामगार पाहिला त्याला सांगितलं हे 60 बॉक्स बनव तो म्हणला ठीक आहे 12 दिवसात मी तुम्हाला कंप्लीट करून देतो. म्हणजे याचा अर्थ आपल्याला कळलं तो दिवसाला किती बनवतोय 5 बनवतोय बरोबर आहे. मग तो 8 दिवस काम केलं त्यांनी आणि मला नाही काम करायचं मला जायचं आता कामाला आहे मला काहीतरी वेगळं तो गेला निघून. मग खाली किती बॉक्स शिल्लक राहिले म्हणजे थोडक्यात काय आपण याला काय करणार आहे आता 8 ने काय करणार आहे मल्टिप्लाय गुणणार आहे 8 पंचे किती झाले 40 म्हणजे तो किती बॉक्स बनवून गेला 40 बॉक्स बनवून गेला. त्याने 8 दिवसात 40 बनवले टोटल बॉक्स किती आहेत 60 बरोबर आहे. मग आता 20 बॉक्स शिल्लक राहिलेले आहेत. मग आपल्याला दुसरा कामगार बघावा लागला तो विराट आहे त्याला सांगितलं हे 20 बॉक्स बनव बाबा तो म्हणला मी दिवसाला 3च बनवतो. ठीक आहे आपण म्हणलं 3 तर 3 मग जर तो दिवसाला 3 बनवत असेल तर आपण 20 बॉक्सला 3 ने जर भागलं तर आपल्याला कळेल काय 3 × 18 उरले किती 2 भागिले किती 3 बघा पर्याय क्रमांक एवढे दिवस त्याला लागतील म्हणजे 6 दिवस कंप्लीट लागतील आणि नंतर 3 दिवस म्हणजे एका दिवसाच्या 3 पार्ट पैकी 2 पार्ट त्याला काम करावं लागतं 6 दिवस कंप्लीट आणि नंतर त्याच्यातला कितवा दिवसाला तो 3 बनवतो ना म्हणजे एका दिवसाला तो 3 खुर्च्या बनवतो तर अजूनही 2 खुर्च्या शिल्लक राहिले असे म्हणून त्याला 3 पैकी 2 खुर्च्या अजून बनवावं लागते. कळलं का आलं लक्षात कसं काढलं कळलं ठीक आहे डन. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय पहा ए या कामाला एक काम करायला एका कामाला ए ला 24 दिवस लागतात बी ला 48 दिवस लागतात सी ला 16 दिवस लागतात तर ए बी सी मिळून ते काम किती दिवसात करते तिघही मिळून किती काम दिवसात करते म्हणजे ए ला किती वेळ आहे पहा असं जर गणित आलं तर सिंपल फॉर्मॅट लक्षात ठेवा ए ला x दिवस लागतात असं समजा बी ला y दिवस लागतात आणि सी ला z दिवस लागतात आणि तिघही मिळून किती दिवसात करतील असं जर विचारलं तर सिंपल आहे x × y × z अपॉन xy प्लस yz प्लस xz हे त्याचं सूत्र आहे. म्हणजे आता काय होईल ह्या सूत्रानुसार पहिला काही किती आहे 24 नंतर किती आहे 48 आणि नंतर किती आहे 16 म्हणजे काय होणार आहे 24 गुणिले किती होणार आहे इथं 48 गुणिले किती होणार आहे 16 भागिले काय होणार आहे या दोघांचा गुणाकार म्हणजे काय होईल इथं 24 गुणिले 48 प्लस नंतर काय होतील 48 गुणिले 16 प्लस इथं काय होतील 24 गुणिले 16 बस झालं. आता ह्या दोघांचा गुणाकार करा ह्या दोघांचा गुणाकार करा ह्या दोघांचा गुणाकार करा तिघांची काय करा ऍडिशन आणि जी ऍडिशन आहे त्यांनी वरच्या मल्टिप्लाय करा सॉरी डिवाइड करा बघा तुम्हाला उत्तर भेटून जाईल. लक्षात आलंय का कळलंय हे माहिती आहे हे बेसिक कॅल्क्युलेशन हे तुम्ही सॉल्व्ह करू शकता याच्यासाठी वेगळं काही डोकं लावायची गरज नाही. फक्त हे लक्षात ठेवा ए बी सी असे जर 3 मेंबर आले आणि तिघांना वेगवेगळे दिवस लागतात आणि तिघांना मिळून किती दिवस लागतात तर हे काढायचं असेल तर या फॉर्म्युल्याचा तुम्हाला काय करायचा आहे वापर करायचा आहे. आले लक्षात समजलंय नक्की बळा फॅन लाव. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न पहा काय सांगितलंय ए व बी एक काम 20 दिवसात करतात. आता थोडासा पॅटर्न बदलला पहा पॅटर्न काय बदललाय ए व बी एक काम 20 दिवसात करतात बी व सी 15 दिवसात सी व ए तेच काम 12 दिवसात तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करते. म्हणजे आता पहा नीट पॅटर्न काय पॅटर्न समजून घ्या बाकी तुम्ही सरळ सॉल्व्ह करू शकता. ए व बी ला ते काम करायला समजा x दिवस लागतात
बी व सी ला तेच काम करायला वाय दिवस लागतात, सी व ए ला तेच काम करायला झेड दिवस लागतात. तर तर एकटा ए साठी दिवस तुम्हाला काढायचे, एकट्या ए साठी दिवस काढायचे, तर सिंपल फॉर्म्युला काय आहे, 2 इंटू एक्स इंटू वाय इंटू झेड, 2 गुणिले हा 2 या 2 गुणिले एक्स गुणिले वाय गुणिले झेड भागिले एक्स वाय अधिक वाय झेड वजा वजा एक्स झेड. हे सर्वात महत्वाचं आहे, एक्स झेड. कळलं? म्हणजे आता इथं काय होईल, या सूत्राचा वापर जर करायचं ठरलं तर काय होईल, पहा काय होईल, 2 इंटू 2 गुणिले किती होतील 20 गुणिले 15 गुणिले 12 भागिले, आता काय होईल, पहिल्यांदा काय करायचं, ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे किती येईल तो 15 दुने 300 प्लस आता ह्या दोघांचा गुणाकार किती येईल 180 बरोबर. नंतर काय होईल मायनस मायनस ह्या दोघांचा गुणाकार किती होईल 240. मग सांगा बरं 2 इंटू 20 इंटू 15 इंटू 12 म्हणजे 20 गुणिले 15 गुणिले 12 ओके भागिले ह्या दोघांची ऍडिशन किती होईल 480, 480 ना 200 240 परत बरोबर ना, 480 झाले म्हणजे 48, 48 मधून 24 गेल्यावर परत 24च राहील. ओके म्हणजे आता काय करू, ह्या शून्याला पहिला हा शून्य गेला, इथं 2 ने भागला किती आले 12, ह्या 12ला हा पहिला 12 गेला, 15 दोन्ही किती आले 30, म्हणजे ए एकटा 30 दिवस करेल. मग प्रत्येक वेळेस तुम्हाला असाच प्रश्न विचारतील का ए ला किती दिवस लागतील, मग बी ला विचारलं तर काय करायचं, जर सी ला विचारलं तर काय करायचं. मग आता तुम्हाला काय सांगितलं होतं प्रश्न लक्षात आला, ए बी काय, ए व बी किती आहे एक्स दिवस, बी व सी किती आहे वाय दिवस आणि सी व ए किती आहे झेड दिवस. जर तुम्हाला ए साठी दिवस काढायचे असेल तर तुम्ही काय केलं, 2 एक्स गुणिले वाय गुणिले झेड भागिले एक्स वाय अधिक वाय झेड वजा एक्स झेड. जर तुम्हाला बी साठी दिवस काढायचे असतील, बी साठी दिवस काढायचे असेल तर सेम फॉर्म्युला 2 गुणिले एक्स गुणिले वाय गुणिले झेड भागिले, फक्त इथं काय करायचं, आता जे वजा चिन्ह आहे ते वजा एक्स वाय ला द्यायचं, पहिल्याला द्यायचं. ओके मग काय येईल दिलं प्लस वाय झेड प्लस एक्स झेड. मग आता काय राहिलं वजा चिन्ह कोणाला राहिलं फक्त. ओके म्हणजे आता जर तुम्हाला सी साठी दिवस काढायचे असेल तर 2 गुणिले एक्स गुणिले वाय गुणिले झेड भागिले काय लिहाल एक्स वाय वजा वाय झेड अधिक एक्स झेड. कळलं? या सूत्राच्या आधारे तुम्ही ए साठी बी साठी आणि सी साठी दिवस काढू शकता. समजलंय? तर या फॉर्म्युल्याचा तुम्हाला काय करायचंय वापर करायचा आहे. मग आता इथं जर प्रश्न पाहिला तर पहा काय दिसतोय तुम्हाला, एक्स हा एक काम 20 दिवसात करतो, वाय तेच काम 30 दिवसात करतो, एक्स वाय झेड मिळून ते काम 6 दिवसात करतात बरोबर आहे. तर झेड ते काम किती दिवसात करेल, म्हणजे मला वाटतं प्रश्न चुकीचा आहे का जरा. एक्स हा किती दिवसात करतो 20 दिवसात, वाय तीच काम किती दिवसात करतो 30 दिवसात करतो, व एक्स वाय झेड मिळून ते किती दिवसात करतात 6 दिवसात करतात, तिघ मिळून 6 दिवसात करतात बरोबर आहे. तर एकटा झेड ते काम किती दिवसात करतो. मग आता बऱ्याच वेळा असं वाटतं अरे काहीतरी चुकीचं आहे, तर चुकीचं नाही सिंपल. मग इथं कोणता फॉर्म्युला आपला वापरायचा आहे तुम्हाला, पहिलावाला फॉर्म्युला काय, तिघांत मिळून किती दिवस लागतात बरोबर आहे. मग तिघांत मिळून किती दिवस लागतात हे काढण्यासाठी आपण काय केलं होतं, तिघांत मिळून लागणारे दिवस काय होते, तिघांत मिळून लागणारे दिवस काय एक्स इंटू वाय इंटू झेड भागिले काय होतं एक्स वाय अधिक वाय झेड अधिक झेड एक्स बरोबर आहे. मग तिघांत मिळून किती दिवस लागले 6, त्यात एक्स ला किती आहेत 20 गुणिले किती 30 गुणिले झेड तसंच खाली काय होणार ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे किती
ह्या दोघांचा गुणाकार 600 अधिक नंतर आता ह्या दोघांचा गुणाकार 30Z अधिक नंतर याचा गुणाकार, बरोबर ना? म्हणजे काय होईल आता सांगा पुढं. मग आता इथं किती झाले 50Z, बरोबर आहे. इथं किती आहेत, मग आता हा इकडे डिवाइड इंटू मल्टिप्लाय गुणाकार भागाकार कळलं नाही. इथून पुढे कसं जायचंय, इथून पुढे येईल ना. ओके, मग आता मला उत्तर कशाचं काढून दाखवाल तुम्ही इथं या प्रश्नामध्ये. Z बरोबर किती काय होणार आहे इथं 50Z, बरोबर आहे. 50Z अधिक 600 गुणिले किती होणार, बरोबर. आणि ह्या दोनची इथं काय होणार आहे, ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे इथं किती होणार आहे परत 600Z, बरोबर. म्हणजे थोडक्यात जर पाहायचं झालं, फक्त पुढची एक स्टेप लिहून ठेवतो म्हणजे तिथून पुढे सोपं जाईल तुम्हाला. अजून काय होईल इथं 6 इंटू हे इकडे येणार मल्टिप्लायला, हे गुणायला इकडे येणार, काय होणार आहे 600 अधिक 50Z बरोबर तिकडे किती आहे 600Z, बरं. मग तुम्ही असंही करू शकता, याच्यात अजून सॉर्ट आउट काय 6 तिकडे डिवाइडला पाठवू शकतो, बरं. म्हणजे इथं काय होईल 600 अधिक 50Z बरोबर 6 जर भागलं तर किती येणार आहे 100Z, बरोबर ना. मी काय केलं 6 इकडे भागिले आणला, 6 1 6 100 आले. ओके, मग आता हे काय झाले, हे काय गेले, बरोबर आहे. म्हणजे जाऊ दे चला आपणच सोडवलं अख्खा, तुम्हाला नाही काम ठेवलं. हे तिकडे गेल्यावर किती आले 50Z, हे तिकडे जाऊन वजा झाले 100 मधनं 50Z गेले, 50 डिवाइडला आल्यावर नंतर 600 भागिले 50 बरोबर काय आलं Z, शून्याला शून्य, इथे किती आले 12, म्हणजे Z एका दिवस झेडला किती दिवस लागणार आहेत 12 दिवस लागणार. अंडरस्टँड, समजलंय, सोपं होतं. ओके, सूत्र विसरायचं नाही. आता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, आता हा थोडासा वेगळा, एकदम सिंपल आहे पण वाचायला गेल्यानंतर तुम्हाला थोडासा अवघड वाटेल. काय, एका किल्ल्यावर 300 सैनिक असून त्यांना किल्ल्यावर अन्न 30 दिवस पुरते. 300 सैनिकांना 30 दिवस अन्न पुरणार आहे, बरोबर. 24 दिवसानंतर त्यापैकी 1000 जाऊ शकत नाही, म्हणजे 100 असतील, बरोबर. ओके, 300 सैनिकांपैकी 100 सैनिक काय झाले निघून गेले, तर उर्वरित अन्न किल्ल्यावरील सैनिकांना किती दिवस पुरेल. आता पहा, प्रश्न वाचल्यावर अवघड वाटतो. पहिली गोष्ट एकदम सिंपल आहे. आता प्रश्न डोक्यात कसा ठेवायचा याचं एक तुम्हाला सिंपल ट्रिक सांगतो. 300 सैनिक असून त्यांना किल्ल्यावरील अन्न किती दिवस पुरणार आहे. म्हणजे थोडक्यात असं डोक्यात ठेवायचं, 300 सैनिक आहेत, रोज जर त्यांना जेवण वाढलं तर किती ताटं लागणार, त्यांना डिश द्यायची, डिश रेडी असं समजा आपल्याकडे, किती डिश लागणार त्यांना 300, बरं. रोज जेवण वाढायचे म्हणजे टोटल डिश किती पाहिजेत आपल्याला 300 दिवस पुरल्या पाहिजेत, 30 दिवस पुरल्या पाहिजेत, म्हणजे टोटल डिश किती पाहिजेत 300 गुणिले 30, बरोबर आहे. म्हणजे टोटल डिश कळल्या का तुम्हाला किती असणार आहेत. म्हणजे आपल्याकडे डिश किती शिल्लक आहेत कळल्या तुम्हाला, रोज 300 डिश आहेत, रोजच्यासाठी किती डिश आहेत आपल्याकडे 300 डिश आहेत, कारण 300 दिवसात 300 सैनिकांना 30 दिवस पुरेल एवढे आहे ना. म्हणजे रोज आपल्याकडे अवेलेबल डिश किती आहेत, आपण रोज 300 डिश बनवू शकतो, रोज बनवू शकतो. 30 दिवसानंतर आपलं मटेरियल संपणार, पण रोज आपण 300 डिश बनवू शकतो. अंडरस्टँड, ठीक आहे. आता काय झालं 24 दिवसानंतर त्यापैकी 100 सैनिक निघून गेले, किती दिवस झाले 24 दिवस झाले, 100 निघून गेले बाबा. पण आपली कॅपॅसिटी किती आहे रोज 300 डिश बनवायची, अजूनही आपल्याकडे किती दिवस शिल्लक राहिलेत 6 दिवस शिल्लक राहिलेत. ओके, म्हणजे आपल्याकडे अजून 6 दिवस शिल्लक आहे. 24 दिवसानंतर ना 24 दिवस कंप्लीट झाले, आपण अजूनही 6 दिवस रोज 300 डिश बनवू शकतो, म्हणजे राहिलेले दिवस. आणि आपली कॅपॅसिटी किती आहे 300 डिश बनवायची, बरोबर आहे. म्हणजे एवढ्या डिश काय झाल्या आपल्याकडे, टोटल डिश अजूनही आपण बनवू शकतो. पण आता सैनिक किती राहिले 100 निघून गेले, मी राहिले किती 200, म्हणजे 200 नी काय करा त्याला भागा ना, सिंपल आहे का, कारण एवढ्या डिशला 200 नी भागलं तर नक्की किती दिवस जाऊ शकतो बाबा. म्हणजे इथं किती आले, इथं 2 इथं केलं 3, म्हणजे किती आले 9 दिवस. म्हणजे जे मटेरियल आता 6 दिवस पुरणार होतं ते मटेरियल आता किती दिवस जाणार आहे 9 दिवस जाणार. वाचताना
आणि आता फक्त एवढं टाकायचं का आपली एका दिवसाची कॅपॅसिटी किती, तेवढी कॅपॅसिटी काढली का तुम्हाला कळणार आहे. म्हणजे कळलं का, काय केलं फक्त आपण एका दिवसाला किती 300 असे असून आपल्याकडे 6 दिवस बाकी आहेत. म्हणजे हे झालं उत्तर. किती आलं 6×3=18. म्हणजे अजूनही आपल्याकडे किती डिश शिल्लक आहेत, 1800 डिश शिल्लक आहेत. एवढे आपण बनवू शकतो. पण सैनिक मात्र 200 आहेत. मग 200ला किती दिवस जाईल बाबा, तर 9 दिवस. या पद्धतीने कळलं. पुढचा प्रश्न, एका शाळेमध्ये 400 मुलांना 12 दिवस पुरेल एवढं जेवण शिल्लक आहे. 400 मुलांना 12 दिवस म्हणजे एका दिवसाची कॅपॅसिटी किती आहे आपली, 400 डिश बनवायची कॅपॅसिटी. एका दिवसाची कॅपॅसिटी किती झाली, एका दिवसाला 400 आपण डिश बनवू शकतो एवढी आपली कॅपॅसिटी आहे. जर त्या शाळेमध्ये अजून 80 नवीन मुले आले, अरे घोटाळा झाला. काय झालं, 80 मुलं तर नवीन आली, ऍड झाली. आता तेच आले तर ते जेवण मुलांना किती दिवस पुरेल. आता आपल्याकडे काय होतं, एका दिवसाला 400 आपण डिश बनवू शकत होतो, बरोबर आहे. म्हणजे आपली कॅपॅसिटी एका दिवसाला 400 ची होती. तेव्हा आपण किती जणांना जेवण देऊ शकत होतो, 400 जणांना देऊ शकत होतो. म्हणजे आपली टोटल आपण त्या पूर्ण दिवसांमध्ये आपली कॅपॅसिटी एका दिवसाला 400 असं आपण किती दिवस देऊ शकत होतो. मग आपण आपली ताकद किती आहे डिश बनवायची, 12 × 400, 400 × 12, रोज 400 × 12 एवढे आपण टोटल डिश बनवू शकतो. बरोबर आहे. आता इथं जर 400 भागलं तर 12 दिवस, पण आता 400 नाही ना आपल्याकडे, एवढ्या झाल्या टोटल डिश. ह्या काय झाल्या आपल्या टोटल डिश. जर टोटल डिश एवढ्या आहेत पण खाणारी माणसं किती आहेत, आता 400 नाहीत ना, 480 आहेत. मग आता 480 त्याला डिवाइड करा म्हणजे आपल्याला कळेल ना की किती दिवस जाईल. इथं ह्या शून्याला हा शून्य गेला, 8 45, 8 6 48, इथं किती आले 6 6 6 2 12. म्हणजे आता किती दिवस जाणार जेवण, 10 दिवस पुरू शकतो. म्हणजे 400 होतं, त्यांना सांगितलं आम्ही 12 दिवस जेवण देऊ शकतो. नवीन 80 पोरं आली, अरे 12 नाही आता 10 दिवस भेटत. कळलं, लक्षात आलं, ठीक आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न थोडासा वेगळा. काय 15 मजूर एक काम याच्यावर खूप महत्वाचा फोकस आहे. एक काम हे महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचा शब्द आहे एक काम. 15 मजूर एक काम 36 दिवसात पूर्ण करतात, तर ते काम 27 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील. पाहता म्हणजे हे गणित कशाचं आहे, समचलनाचं आहे का व्यस्त चलनाचं आहे. म्हणजे याच्यात सांगायचं झालं तर इनव्हर्स म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, नाही म्हणजे जर तुम्ही काय म्हणतो आपण त्याला, जर दिवस वाढवले तर माणसांची संख्या कमी होईल, कमी. ओके, इनव्हर्स. ओके, आता समजा एका साखरेची किंमत 10 रुपये, 1 किलो साखरेची किंमत 10 रुपये, 2 किलो साखरेची 20 रुपये, 3 किलो साखरेची 30 रुपये. म्हणजे जसं तुम्ही एक वाढवलं का दुसरं पण वाढतं, याला काय म्हणतो आपण, डायरेक्ट प्रोपोर्शन म्हणजे समचल. बरोबर आहे. आणि एक वाढवलं, समजा 100 ते 10 माणसांना ते 50 दिवस लागतात तिथं काम करायला. मग आपण काय केलं, माणसांची संख्या वाढवली तर दिवस काय लागणार, कमी लागणार. म्हणजे एक वाढवलं का दुसरं काय होतं, कमी होतं. याला काय म्हणतो आपण, व्यस्त चलन म्हणजेच इनव्हर्स प्रोपोर्शन. म्हणजे डायरेक्ट प्रोपोर्शन आणि इनव्हर्स प्रोपोर्शन, दोन्ही वाढले दोन्ही कमी होणार. आता इथं हे कोणतं गणित आहे त्याच्यापैकी, एक कमी 15 मजूर 36 दिवस, 27 मजूर वाढले, आता दिवस काय होणार, 15 मजुरांना जर 36 दिवस लागतात तर सॉरी 27 दिवसात ते काम कंप्लीट करायचे. 36 दिवसाचं काम काय करायचंय, 27. म्हणजे दिवसांची संख्या जर कमी केली तर मजुरांची संख्या काय करावी लागेल, सिंपल लॉजिक. म्हणजे इनव्हर्स प्रोपोर्शन म्हणजे व्यस्त चलन, आणि व्यस्त चलन जर असेल, एक कमी केल्यावर दुसरं वाढतं, दुसरं वाढल्यावर एक कमी होतं, तेव्हा गुणाकार समान असतो. काय समान असतो, गुणाकार समान असतो, मल्टिप्लिकेशन सेम असतो. म्हणजे थोडक्यात काय, 15 मजूर गुणिले 36 दिवस, तर 27 दिवसात किती मजूर लागते. दिवस गुणिले मजूर समान असलं पाहिजे. आलं लक्षात. म्हणजे काय होणार इथं, 15 गुणिले 36, तिकडचे 27 इकडे भागिले टाकले, तिकडे कोण राहिला, एक्स. कळलं, हे कोण आहे एक्स, कळलं का. हे 15 कोण आहेत, मजूर, आणि 36 काय आहेत, दिवस. म्हणजे मजूर गुणिले दिवस, आणि इकडचा मजूर गुणिले दिवस, हा दिवस आहे हा मजूर आहे. दोन्ही काय असले पाहिजेत,
समान असले पाहिजे. मजूर गुणिले दिवस, मजूर गुणिले दिवस समान असले पाहिजे. आलं लक्षात. आणि म्हणून इथं काय झालं, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 3 एक 3, 3 पाची 15, 5 चौक किती 20. म्हणजे किती मजूर लागणार आहेत, 20 मजूर लागतील. 15 मजुरांना 36 दिवस लागतात, तर 20 मजुरांना, पण याचं उत्तर 20 नाही. तरी आपली थोडी गडबड झाली. प्रश्न नीट वाचला पाहिजे. त्यासाठी किती मजूर वाढवावे लागतील, किती मजूर वाढवावे लागतील, 5 मजूर वाढवावे लागतील. कारण 20 दिवसात कंप्लीट करायला किती, 27 दिवसात कंप्लीट करायला 20 मजूर लागतील. तर वाढवावे किती लागतील, वाढवावे तर खरं 5च लागतील. म्हणजे असंही होतं. ठीक आहे. त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितलंय पहा, एका घराचे बांधकाम, एक काम किती आहे, एकच आहे, काम एकच आहे. ओके ठीक आहे. एका बांधकाम घराचे बांधकाम 18 पुरुषांनी 20 दिवसात रोज 12 तास केल्यानंतर घर पूर्ण झाले. किती पुरुष किती आहेत, 18 पुरुष, दिवस 12 तास. सिंपल, याला भागायचंय का, मी तुम्हाला आता सांगितलं. काय करतो आपण, गुणाकार काय असतो, समान असतो. बरोबर. आता काय सांगितलं, केल्यानंतर घर पूर्ण झाले. तर 15 पुरुष, पुरुष किती होते 18, आता किती आहेत 15, गुणिले रोज इथं किती तास काम केलं, 9 तास, तिथं किती केलंय, ओके काम केले. तर केल्यास बांधकामासाठी किती दिवस लागतील, आपल्याला कोण काढायचंय, दिवस. दिवस कुठं असणार, इकडं. मग तुम्हाला मग ही इथं कसं काय आलं, ह्या तिघांचा गुणाकार आणि ह्या तिघांचा गुणाकार काय होता, समान होता ना. अलग लक्षात. म्हणून इथं काय करायचं, समजून सांगतो, फक्त इथून पुढे लक्षात ठेवा, ह्यांचं काय करायचं असतो, डायरेक्ट गुणाकार भागाकार. ओके ठीक आहे. इथं काय केलं आपण, 18 गुणिले किती 20 गुणिले 12 बरोबर 15 गुणिले 9 गुणिले x. कळलं. ह्या तिघांचा गुणाकार भागिले खाली 2 नंबर दिलेत, उरलेला तिसरा नंबर, मग तो कोणता पण असू शकतो. आलं लक्षात, आलं लक्षात. ठीक आहे. मग आता हे दोघं इकडे काय येणार, भागिले येणार. ओके म्हणजे काय होणार आहे, 18 गुणिले 20 गुणिले 12 भागिले हे दोघं इकडे आले, 15 गुणिले 9 बरोबर तिकडे कोण आहे, x. म्हणजे आता काय होईल इथं, 3 त्रिक 9, 3 सक 18, त्यानंतर 3 दुने 6, 3 पाची 15, 5 एक 5, 5 चौक 20, त्यानंतर इथं काय होईल, 3 एक 3, 3 चौक 12, 4 चौक 16, 16 दुने 32, 32. म्हणजे x चं उत्तर किती आलं, 32. लक्षात. म्हणजे किती दिवस लागतील, 32 दिवस लागतील. समजलंय. आता त्याच्या पुढचा प्रश्न कळलंय तुम्हाला, काय 8 मजूर रोज 4 तास काम करून एक काम एकच आहे 10 दिवसात. मग आता कळलंय तुम्हाला, काय करा, वरच्या तिघांचा गुणाकार 8 गुणिले 4 गुणिले 10 भागिले खाली किती 20 गुणिले 4, 20 गुणिले 4 इज इक्वल टू x. तुम्हाला डायरेक्ट उत्तर मिळणार आहे. आता वरच्या तिघांचा गुणाकार भागिले खालच्या जेवढे असतील तेवढ्यांचा गुणाकार, जे उत्तर असेल ते मानायचं सुद्धा गरज नाही, काय काढायचं याची पण देणे घेणं नाही, फक्त एवढंच एकच लक्षात ठेवायचं, वरच्या तिघांचा गुणाकार भागिले खालच्यांचा गुणाकार, जो येतील ते उत्तर, जे येईल ते उत्तर. आलं लक्षात. किती सिंपल आहे. किती येणार आहे, 4 दिवस. नक्की झालं उत्तर. ओके ठीक आहे. आता जर 7 व्यक्ती एखादे काम 12 दिवसात पूर्ण करत असतील तर सदर कामाच्या दुप्पट काम, आता काम बदललं, म्हणजे हा जो नियम होता हा फक्त कधी नियम आहे, एकच काम सेम काम असेल तर, पण आता काम सेम नाहीये. मग आता इथे एक गंमत करायची बा, तुम्हाला सांगून ठेव. एक गंमत अशी करायची, जेव्हा काम समान नसतं तेव्हा कामाची आदला बदल करायची. फक्त आदला बदल कोणाची करायची, कामाची आदला बदल करायची. काम तेच असेल तर वरच्यांचा तिघांचा गुणाकार भागिले खालच्यांचा गुणाकार भागाकार, जे उत्तर येईल ते उत्तर. बरोबर आहे. पण काम जर समान नसेल, काम बदलून असेल, जे काय असेल ते, पण काम काय असेल बदलून असेल, तर फक्त कामाची काय करायची, आदला बदल करायची. गुणाकार करताना फक्त कामाची आदला बदल करायची. ओके ठीक आहे. पहा आता किती आहे, 7 गुणिले
किती आहे 12 दिवस असतील, तर सदर कामाचे दुप्पट काम पूर्ण करण्यासाठी किती व्यक्ती लागतील 8 दिवसात. मग आता हा 8 कोणाचा आहे? दुसऱ्यांचा आहे ना, बरोबर आहे. 8 दिवसात पूर्ण करण्यासाठी पण काम दुप्पट काम ना, मग हा 2 खरं तर कोणाच्या वाट्याला आलेला आहे? ह्या 8 वाल्यांच्या ना, फक्त तो कोणाला द्यायचा? वरच्यांना द्यायचा. एवढंच काम करायचं, कामाची फक्त आदला बदल करायची. आपण काय करत होतो? 7 व्यक्ती 12 दिवस काम, 7 व्यक्ती 12 दिवस. याच्यात डीप मध्ये फक्त सांगत नाही, कारण आपल्याला कमी वेळेत जास्त उत्तर काढायचे, पटकन उत्तर काढायचे, म्हणून काय केलं? 7 व्यक्ती 12 दिवस. काम आता काय झालं? दुप्पट आहे, बरोबर. मग दुप्पट कोणाला देऊन टाकला? वरच्यांना. खाली किती आले? 8 दिवस. किती दिवस लागतील? एक्सेट्रा. म्हणजे आता इथं एक्स काढायचं उत्तर, म्हणजे आता इथं किती आले? 21 झालं उत्तर. काय होईल इथं? बे बे बेचोगाट 4 1 4 4 3 12 आणि 7 3 21. बदल फक्त कोणात करायचा? कामात. मग त्याच्यासारखे एक्झाम्पल पाहू, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. जर 16 कामगारांना 200 साड्या हे काम झालं, 21 दिवस लागतात. 16 कामगारांना किती दिवस लागतात? म्हणजे 16 गुणिले 21. काम बाजूला ठेवलं, हे यांचं काम या 100, बरोबर लागतात. तर 200 साड्या 12 दिवसात विणायला 12 दिवस, यांचं काम किती आहे? 200. मग आता आपल्याला काय गडबड काय करायची? फक्त हे 200 वरती गुणायला टाकायचे आणि 100 खाली घ्यायचे. कामाची फक्त आलटा बदल करायची, बाकी गुणाकार सेम. आता काय होईल सांगा? सिंपल आहे. इथं किती आले? 100 गुणिले 2 200. बेकबे बेसक 12. इथं किती आले? 3 2 6. इथं किती आले? 3 3 7 21. ओके. इथं किती आले? 8 7 8 56. किती कामगार लागतील? 56. म्हणजे थोडक्यात आता या ठिकाणी तुम्हाला एक सूत्र सांगून ठेवतो. कोण कोण आलं याच्यात? याच्यात आले मजूर. अजून काय आलं? वेळ, किती दिवस लागला. ओके. अजून दिवस, म्हणजे आपण काय म्हणू शकतो? किती तास काम केलं, तास. इथं काय? दिवस भागिले परत मजूर गुणिले तास गुणिले दिवस, बरं. यात कोणतरी एक कमी असणार आहे. हे कधीचं सूत्र आहे? जेव्हा काम एकच असेल, पण काम जर बदलून आलं, मग आपण काय म्हणू? याला आपण 1 1 1 2 2 2. मग जे काम आहे, म्हणजे वरती काय करायचंय? वरती काय करायचंय? काम कोणाचं? 2चं. आणि इथं काम कोणाचं? 1चं. बस एवढाच बदल करायचा. आणि खालच्या मध्ये कोणतरी एक नसणार आहे. कळलं का तुम्हाला? म्हणजे मजूर, तास, काम, दिवस काही आलं तरी वरच्यांचा भागिले खालच्यांचा गुणाकार करा. फक्त कामाची काय करत चला? आदला बदल करा. हे त्याचं सूत्र. समजलंय? नक्की? डन. बघूया आपण प्रश्न. आता हा 25 मजूर, ओके. 8 तास, ओके. 16 दिवस, सिंपल. 400 खुर्च्या, म्हणजे आता मला एक सांगा, 400 खुर्च्या कोणाला द्याव्या लागतील? खालच्याला द्याव्या लागतील. काम दुसऱ्याला द्यायचंय, बरोबर आहे. 40 मजूर, 6 तास, 10 दिवस. म्हणजे आता अर्थ, आता इथं काय येणार आहे? एक जो असणार आहे तो कसा येणार आहे? 1/x असणार. मग तुम्ही म्हणाल कसं काय? आता जास्त संख्या कुठं झाल्यात? मग यांना वरती घेऊन जायचं आणि यांना, मग सिंपल आहे. थोडक्यात खाली जे उत्तर येणार आहे तेच आपलं फायनल उत्तर असणार आहे. बघूया आपण काय होईल इथं, सांगा काय होतील. इथं किती? कशाने बघायचं? 5 5 5 25. इथं किती? 5 48 0. परत इथं किती आले? 5 1 5
5 × 30 16 आले. 16ला 16 कॅन्सल झाले. त्यानंतर 8 × 5 = 40. म्हणजे इथे किती आले? 6 × 5 = 30. 30 गुणिले 10 300. 300 कुठे दिसतोय पर्याय? झालं. बदल कशात करायचंय? फक्त कामात. किती सेकंदात उत्तर पहा. हो ठीक आहे. त्यानंतर आलो आपण इथं काय, आता हा थोडासा वेगळा क्वेश्चन तोच आहे. 7 बायका 7 जाडू 7 मजले, म्हणजे 7 कोणाला द्यावे लागतील? आता हे खालच्यांना द्यावे लागतील. काम किती आहे? 7 मजले काम केले ना. ओके. आणि 7 तासात. आलं लक्षात? म्हणजे आता हे काय घेतलं कळलं? आणि हा एकटा 7 कोणाला दिला? खालच्यांना दिला. पहा 7 बायका म्हणजे 7 मजूर, 7 जाडू म्हणजे वस्तू आहे, 7 मजले काम केलं साफ करायचं किती तासात? 7 तासात. म्हणजे ह्या तिघांचा आपण काय केला? गुणाकार. पण 7 मजले कोणाला दिले? कारण 7 मजले त्यांनी साफ केले, म्हणजे काम केले त्यांनी 7 मजले स्वच्छ करण्याचं. मग कामाची फक्त आपल्याला आदला बदल करायची. ओके. आता परत 3 बायका म्हणजे 3 मजूर, बरोबर आहे, गुणिले 3 जाडू म्हणजे 3 वस्तू, 3 मजले. ओके. म्हणजे आता हे जे 3 आहेत हे कोणाला द्यावे लागतील? वरच्यांना द्यावे लागतील. म्हणजे आता काय झालं? ह्या 3ला हा 3 गेला, ह्या 7ला हा 7 गेला, 7 × 7 = 49 भागिले किती आहे? 3. म्हणजे किती आले? 7 × 7 बरोबर आहे. त्यानंतर किती उरले? 1. 3 × 18 म्हणजे /2 झालं उत्तर. समजलंय? नक्की. डन. फक्त कामाची काय करायची? आदला बदल. पहा हे प्रश्न खूप वेळा विचारला गेलेत, लक्षात ठेव. आता इथं हा मात्र सिंपल आहे. आता इथून पुढे सिंपल क्वेश्चन. 3 कामगारांची एका आठवड्याची मजुरी, एका आठवड्याची मजुरी, मग एका दिवसाची किती झाली? म्हणजे 840ला कितीने भागणार तुम्ही? 7ने, कारण आठवडा 8 दिवसांचा नसतो, 7 दिवसांचा असतो. ओके. म्हणजे किती आली? 120. 7ने भागलं. 120 ही तिघांची मजुरी, म्हणजे एकाची वाट्याला किती आले? 40. पहिल्यांदा 7ने भागलं कारण एका दिवसाचं काढायचं होतं. त्याला परत 3ने भागलं कारण एकाची मजुरी काढायची, कारण 120 ही एका दिवसाची तिघांची मजुरी. मग एका दिवसा. ओके ठीक आहे. तर एका कामगाराची 5 दिवसाची काढा. मग एका कामगाराची किती आहे? एका दिवसाची किती आहे? 40. 5 दिवसाची 5 × 20 200 रुपये. ओके ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितलंय? एका कामासाठी 8 मजुरांना 1760 रुपये लागतात, तर 20 मजुरांना किती द्यावे लागतील? आता सिंपल आहे. जर मजुरांची संख्या वाढली, पैसे पण वाढणार. म्हणजे कोणतं चलन आलं? डायरेक्ट मध्ये गुणाकार सेम नसतो, रेशो सेम असतो. ओके. म्हणजे आता इथे काय होणार आहे? 1760ला कितीने भागणार तुम्ही? 8ने. तर x/20. कळलं का? म्हणजे काय होईल? 1760 गुणिले 20 भागिले किती? 8 बरोबर काय? x. हे इकडे पाठवून दिले. ओके. आता किती होतील सांगा? इथं 4 4 2 8. इथं किती? 4 5 20. इथं 2 × 2 8 16 2 8 16 आणि 0. म्हणजे आता 0 ठेवून घेतला. 8 5 40 4 8 5 40 आणि 4 44. लक्षात? ठीक आहे. डन. ओके. त्याच्या पुढचा प्रश्न काय? एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. एक काम तेच आहे. ओके. 15 मुले 20 दिवसात कंप्लीट करतात. 15 मुले किती दिवसात? 20 दिवसात. जर 3 मुले 2 पुरुषां एवढं काम करत असल्यास तेच काम 20 पुरुष किती दिवसात कंप्लीट करतील? पहा बरं का. 15 मुलं 20 दिवस, 15 मुलं 20 दिवस. आपण पाहिलं होतं एकच काम असेल तर काही
वरच्यांचा गुणाकार भागिले खालच्या. फक्त गंमत अशी आहे, दिवस काढण्यासाठी 20 पुरुष दिलेत, पण आपल्या वरती इथं कोण लिहिलेत आपण, मुलं लिहित, मग खाली पण कोण पाहिजेत, मुलंच पाहिजे. मग 20 पुरुष म्हणजे किती मुलं, 30. कारण त्यांनी सांगितलंय 2 पुरुष म्हणजे किती आहेत, म्हणजे जर तुम्ही 2 ला कितीने 20 होण्यासाठी कितीने गुणलं, 10 ने, मग याला पण 10 ने गुणा ना, मग याला पण 10 ने गुणलं किती होणार आहे, 30. झालं, भागिले 30 केलं, झालं उत्तर. कारण इथं दिवस काढायचे आहेत ना तुम्हाला, तेच काम 30 मुलांना किती दिवस लागतील असा प्रश्न दिलाय. फक्त क्वेश्चन मध्ये हा ट्विस्ट टाकलाय त्यांनी, क्वेश्चन मध्ये हा ट्विस्ट टाकलाय, प्रश्न तोच आहे. ओके, म्हणजे काय होणार इथं, 15 दुने 10. लक्षात, क्वेश्चन कळला नक्की. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न. ओके, 5 बगळे 5 पोहणारे मासे 5 मिनिटात खातात. एक बगळा, 2, 3, 4, 5, 5 बगळे आहेत. 5 बगळ्यांना 5 मासे दिले, एक मासा, एक मासा, एक मासा, एक मासा, एक मासा. प्रत्येकाला सांगितलं चला, म्हणजे 5 जण लाईनीत बसले, प्रत्येकाला एक एक मासा वाढीत गेलं, करा सुरुवात खायला. दुसरी पंगत वाढायची. त्यांना किती वेळ लागला, पहिला मासा संपवायला 5 मिनिटं लागली, बरोबर आहे. तर एक बगळा एक पोहणारा मासा किती मिनिटात खाईल, म्हणजे आपल्याला कळलं 5 मिनिटात एक मासा हाणते ती. ओके, दुसरी वाडी, परत एक एक मासा, परत किती मिनिटं लागतात. आणि समजा नवीन एखादा माणूस आला, बगळा आला, परत त्याला एक मासा दिला, परत किती वेळ वाट बघायची. असं नाही ना होणार, तो एका मिनिटात खाणार आहे आता, तो पण किती वेळ खाणार. मी किती बगळे आले तरी एक मासा, 100 बगळे दिले तरी मासे किती देतोय त्याच्यावर डिपेंड आहे. ठीक आलं. तर या पद्धतीने तुमचा काळ काम विवेक हा टॉपिक या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. ओके, क्वेश्चन जरा स्पीडने घेतले, एकदम डीप मध्ये आपण त्याचं क्वेश्चनला एक्सप्लेन नाही केलं, फक्त उत्तर कशा पद्धतीने स्पीडने उत्तर काढायचं हेच आपण या ठिकाणी पाहिलंय, कारण तेवढंच आपल्याला गरजेचं आहे म्हणून. ओके, ठीक आहे. प्रश्न परत सोडवा, परत प्रॅक्टिस करा, तर ते लक्षात राहतील. नाहीतर एकदा पाहिलं आणि एकदम हाय कॉन्फिडन्स येतो, डन सगळं येतंय, नंतर जेव्हा परत बसता अरे हे काय होतं असं होतं. ओके, तर हे परत सॉल्व्ह करायचे. ओके.